लातूर जिल्ह्यातील उदगीर हे एकेकाळी अडकित्त निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जात होते। एक मोठी बाजारपेठ आणि उत्तम शैक्षणिक केंद्र म्हणून उदगीरची ओळख। कोणे एकेकाळी उदगीरला बनवले जाणारे अडकित्ते हे भारतभरात प्रसिद्ध होते, पण आता ही कला लोप पावण्याच्या उंबरठ्यावर आहे। मंडळी, या गाण्यावरून सिनेसृष्टीला ही अडकित्त्याची भुरळ पडल्याचं तुमच्या लक्षात आलं असेल। अहो, पूर्वीच्या काळी पान सुपारी हा आधारातिथ्याचा एक भाग होता, पण काळाच्या ओघात पान सुपारी मागे पडली। अडकित्ता सुपारीची ताटातूट झाली आणि अडकित्ता हा अडगळीत गेला। एकेकाळी दिवाणखान्यात अडकित्त्याची मोठी शान होती, पण आता अडकित्त्याला कोणी विचारेन असं झालंय, मरणात गेला। गेल्या 20 वर्षात अडकित्त्याची मागणी झपाट्याने कमी झाली आहे। आता कसं आहे, जे पहिले जे ऑर्डर होती, जे वयस्कर जे लोक होते ना पहिलेचे, ते आता काय सर्व रुपयातून 12ने एकदम गुजरलेले आहेत आणि जरा धंद्यावर जरा परिणाम पडलेलाच आहे आता जरा। अडकित्ते बनवणे मोठं कष्टाचं काम आहे। लोखंडाला भट्टीवर तापवून हातोड्याने विशिष्ट आकार दिला जातो, त्यानंतर त्याला धार करावी लागते। ढाल पवार यांनी तयार केलेल्या अडकित्त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे 10-20 वर्षांनंतरही दर्जा आणि त्याची धार कायम राहते। 250 रुपयांपासून 2500 ते 5500 रुपये किमतीपर्यंतचे अडकित्ते इथं बनवले जातात। एकेकाळी हे कुटुंब महिन्याकाठी 300 अडकित्ते तयार करत असे, पण आता जेमतेम 25 ते 40 अडकित्ते बनवले जातात। तसंच नक्षीकाम असलेले अडकित्ते बनवण्याचं काम पूर्णपणे ठप्प झाले। पण एकेकाळी ढाल पवार कुटुंबियांनी तयार केलेला अडकित्ता पंडित नेहरूंपासून यशवंतराव चव्हाणांपर्यंत अनेक दिग्गजांनी वापरला। तसंच या अडकित्त्यांना परदेशातही मागणी होती। आपले अडकित्ते असं बाहेर बरंच गेलेले, बाहेर देशात सुद्धा गेलेले। बाहेर देशामध्ये इकडले लोक काही आपले तिकडल्या लोकांसाठी काय द्यायचं इथला उदगीरचा अडकित्त्या देण्यासाठी बरेच जण घेऊन गेलेले बाहेर देशामध्ये। गेल्या काही वर्षात अडकित्ता दिवाणखान्यापासून जवळपास हद्दपार झाला, त्यामुळे अडकित्त्याची मागणी कमी झाल्यामुळे हा व्यवसायच अडकित्त्यात सापडला। हे सुपारी कापणं एवढं सोपं नाही आणि अडकित्ता बनवणं त्यापेक्षा जास्त कठीण आहे। जर का 25-30 वर्षांनी या अडकित्त्याची निर्मितीच थांबली तर उदगीरची एक महत्त्वाची ओळख आणि संस्कृतीतला एक महत्त्वाचा घटक कायमचा निघून जाईल, पण तो राहिला पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह मिलिंद भागवत, न्यूज 18 लोकमत, उदगीर, लातूर।